तर मित्रांनो आपण या ठिकाणी आपण सिलेबस डिस्कस केला होता. बघा त्या सिलेबसनुसार आपल्याला काय क्वेश्चन विचारले होते बघा 2018 ला काय पद्धतीचे क्वेश्चन विचारले होते. आपण डायरेक्टली क्वेश्चन पेपरच पाहूया. या ठिकाणी डायरेक्टली क्वेश्चन पेपर बघूया किंवा कसं क्वेश्चन विचारले होते, काय असणार आहे, म्हणजे तुम्हाला एक थोडंसं फील येईल की काय परीक्षा असू शकते. ओके, आणि तुम्हाला अभ्यास करण्यासाठी एक डायरेक्शन भेटून जाईल आणि एक चालना भेटून जाईल समजा. ओके बघा, डायरेक्ट तुम्हाला मी क्वेश्चन पेपरच डिस्कस करणार. आपण 2018 क्वेश्चन 18चा पेपर आहे. सहाय्यक नगर रचनाकार श्रेणी 1 गट ब व नगर रचनाकार गट अ राजपत्रित नगर विकास विभाग चाळणी परीक्षा म्हणतायत. परीक्षा निकाल 5 ऑगस्ट 2018 झाली होती. बघा मराठीतून लिहिलेलं 2018. ओके, तर आता बघा एक परीक्षेचा वेळ आहे एक तास आपण डिस्कस केलेला होता. एकूण क्वेश्चन आहे तुमचे 60, एकूण गुण आहेत 200. एक क्वेश्चन साठी तुम्हाला जे आहे 100 क्वेश्चन साठी तुम्हाला वेळ दिलेला आहे 60 मिनिटाचा आणि त्या ठिकाणी एकूण मार्क्स दिलेले आहेत 200 मार्क्स. आता बघा या ठिकाणी जो सिस्टीम आता बघा या ठिकाणी निगेटिव्ह मार्क सिस्टीम आहे, त्यामुळं थोडंसं काळजीपूर्वक तुम्हाला डिस्कशन किंवा स्टडी करायचं आहे. बघा यामध्ये बघा लिहिलेलं की जो तुमचा मुद्दा नंबर आहे, पॉईंट नंबर, यामध्ये प्रस्तुत परीक्षेच्या उत्तरपत्रिकेचे मूल्यांकन करताना उमेदवाराच्या उत्तरपत्रिकेतील योग्य उत्तरांना गुण दिले जातील. तसेच उमेदवाराने वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपाच्या प्रश्नाची दिलेल्या 4 उत्तरापैकी सर्वात योग्य उत्तरे उत्तरपत्रिकेत नमूद करावीत. अन्यथा त्यांच्या उत्तरपत्रिकेत सोडवलेल्या प्रत्येक 4 चुकीच्या उत्तरांसाठी एका प्रश्नाचे गुण वजा करण्यात येतील. हे बघा म्हणजे निगेटिव्ह मार्क सिस्टीम आहे, ते माहिती आहे तुम्हाला. ओके, तर या ठिकाणी आता 1 बाय 1 क्वेश्चनचं आपण डिस्कशन करूया. फक्त आपण या ठिकाणी आन्सर वगैरे डिस्कस करणार, क्वेश्चन कुठून आलेला आहे, कुठल्या सिलेबसच्या कुठल्या पार्ट मधून क्वेश्चन आलेलं एवढंच आपल्याला या ठिकाणी डिस्कस करायचं. आन्सर वगैरे आपण डिस्कस करणार आहोत, तुम्ही पुन्हा नंतर याला सोडवायचं. नेक्स्ट आता नंबर 1 आहे क्वेश्चन बघा. रेंटल डेव्हलपमेंट इम्पॅक्ट बॉन्ड was launched to help to improve education for children in India. Whose initiative is this? Okay, क्वेश्चन कुठून आला बघायचा, करंट इव्हेंट मधून आलेला आहे का. रिसेंटली डेव्हलपमेंट इम्पॅक्ट बॉन्ड वॉज लॉन्च टू हेल्प इम्प्रूव्ह एज्युकेशन टू चिल्ड्रन इन इंडिया. हुज इनिशिएटिव्ह इज दिस? ओके, काही ऑप्शन असते, फक्त आपला क्वेश्चन कुठून आला हा करंट इव्हेंटचा क्वेश्चन आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा. कन्सिडरिंग द फॉलोइंग स्टेटमेंट रिलेटेड टू इंडोनेशिया. इंडोनेशिया बद्दल क्वेश्चन आहे का. इट इज शेअर मॅरिट. कन्सिडर द फॉलोइंग स्टेटमेंट रिलेटेड टू द इंडोनेशिया किंवा त्याच्याशी रिलेटेड क्वेश्चन आहे. थोडंसं वरती घ्यायला थोडंसं जिओग्राफिकल पार्ट तुम्ही विचारलं की जावा आयसलँड इज लोकेटेड इन इंडोनेशिया, इज द वर्ल्ड्स मोस्ट पॉप्युलस आयसलँड. ओके, करंट इव्हेंट शीच रिलेटेड आहे. नेक्स्ट आहे द जिओग्राफिकल पार्ट आहे थोडासा. आता बघा जॉईंट म्हणजे 2 क्वेश्चन झाले करंट इव्हेंटसाठी. द जॉईंट ग्रेस सॅटेलाइट मिशन एंडेड इट्स सायन्स ऑपरेशन इन 2017. ओके, सायन्सशी रिलेटेड क्वेश्चन तुम्हाला विचारलेला आहे, टेक्नॉलॉजीशी रिलेटेड क्वेश्चन आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा. स्वामी वेब पोर्टल इज रिलेटेड टू टेक्निकल क्वेश्चन, टेक्नॉलॉजिकल क्वेश्चन आहे. 2 करंट होते. नेक्स्ट क्वेश्चन स्वामी वेब पोर्टल रिलेटेड टू. नेक्स्ट क्वेश्चन आहे तुमच्या ठिकाणी बीट प्लास्टिक पोल्युशन वॉज द थीम फॉर. ओके, हा पण करंट रिलेटेड क्वेश्चन आहे किंवा पोल्युशनशी रिलेटेड आहे बघा, एन्व्हायरमेंटलशी रिलेटेड क्वेश्चन आहे. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 6 आहे बघा. रिपेल द eighth and save the eighth phrase are related to. Repeal the eighth and save the eighth phrase are related to. हा क्वेश्चन कशाशी रिलेटेड आहे, करंट इव्हेंट असेल किंवा करंट इव्हेंटशी रिलेटेड आहे. इंटरनॅशनल अफेअर्स हा क्वेश्चन आहे. इंटरनॅशनल अफेअर्स मधून हा क्वेश्चन आहे. गव्हर्नमेंट ऑफ इंडिया रिसेंटली लॉन्च अडॉप्ट अ हेरिटेज प्रोजेक्ट. द प्रोजेक्ट इज लॉन्च्ड with the efforts of which of the following institutions? Okay, Government of India recently launched adopt heritage projects. Heritage projects in this environmental related question आहे. Environmental बघा. त्याच्यानंतर क्वेश्चन नंबर 8 बघा. Government recently launched accessible and comprehensive version of mobile application for differently able persons. What is the name of the application? बघा हा क्वेश्चन काय, हा क्वेश्चन कुठून दिसतोय तुम्हाला, हा क्वेश्चन आहे न्यू टेक्नॉलॉजी तुम्ही काय डेव्हलप केलेली आहे त्याच्याशी रिलेटेड क्वेश्चन आहे. गव्हर्नमेंट रिसेंटली लॉन्च accessible and comprehensive version of mobile application for differently able persons. What is the name of the application? बघा नेक्स्ट क्वेश्चन नंबर 8 पर्यंत आपण डिस्कस केले. 2 ते 3 क्वेश्चन करंट इव्हेंट्सशी रिलेटेड होते, सायन्स अँड टेक्नॉलॉजी रिलेटेड क्वेश्चन होते, नॅशनल इंटरनॅशनल इव्हेंट्सशी होता आणि नॅशनल इव्हेंट्सचे क्वेश्न होता. क्वेश्चन नंबर 8 पर्यंत बघा. तर क्वेश्चन नंबर 9 काय विचारलेला आहे, आपल्याला डिटेलिंगमध्ये नाही जायचं की आपल्या सिलेबसमध्ये कसं क्वेश्चन विचारलेलं आहे, एवढंच या ठिकाणी पाहायचं की आपल्याला एक अस्पेक्ट येईल की
क्वेश्चन विचारलं तर आपल्याला वाचायचं काय, रीड काय करायचं, कुठल्या गोष्टीचा आपल्याला जास्त फोकस करायचा आहे. ओके, क्वेश्चन नंबर 9 काय विचारलं, अंडर द राईट ऑफ इन्फॉर्मेशन ऍक्ट 2005. बघा, राईट ऑफ इन्फॉर्मेशनचा क्वेश्चन 100% आहे. ओके, मला पुढचं काय वाचायची गरज नाही. नेक्स्ट आहे काय म्हणतं, अंडर द राईट ऑफ इन्फॉर्मेशन ऍक्ट 2005 ॲज पर सेक्शन 11 फॉर डिस्क्लोजर ऑफ इन्फॉर्मेशन रिलेटेड टू थर्ड पार्टी, द पब्लिक इन्फॉर्मेशन officer within dash from the date of receipt of the request of the disclosure shall give written notice to such third party of the request. ओके, आता याचं आन्सर काय शकणार आहे ते तुम्हाला सिलेबस स्टडी केलं तर तुम्हाला कळेल किंवा 2005 ऍक्ट काय आहे. ओके, नेक्स्ट क्वेश्चन नंबर 10 ॲज पर राईट टू इन्फॉर्मेशन ऍक्ट. लगेच दुसरा क्वेश्चन आलेला आहे. 9 आणि 10 क्वेश्चन राईट टू इन्फॉर्मेशन क्वेश्चनसाठी दिलेला आहे. ओके, राईट इन्फॉर्मेशन म्हणजे मी काय म्हणतो बघा, की आपण जे डिस्कस केले किती मार्काला क्वेश्चन विचारले, त्याच्याशी रिलेटेड क्वेश्चन विचारले ते पाहतोय आपण. एक थोडं फास्ट ओव्हरव्ह्यू आपण पाहणार आहोत. विच ऑफ द फॉलोइंग हॅज द लोएस्ट थर्मल कंडक्टिव्हिटी. आता सायन्स रिलेटेड क्वेश्चन आहे. कोणता, विच ऑफ द फॉलोइंग हॅज द लोएस्ट थर्मल कंडक्टिव्हिटी, सायन्स रिलेटेड क्वेश्चन आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 12, विच ऑफ द फॉलोइंग प्लांट इज नॉट युज्ड फॉर द प्रोडक्शन ऑफ बायोडिझेल. Which of the following plant is not used for the production of biodiesel? हा पण प्रोसेस रिलेटेड आहे, सायन्स रिलेटेड क्वेश्चन आहे. ओके, सो एन्व्हायरमेंट, विच ऑफ द फॉलोइंग प्लांट इज नॉट युज्ड फॉर द प्रोडक्शन ऑफ बायोडिझेल वगैरे एन्व्हायरमेंटशी रिलेटेड म्हणा, सायन्स रिलेटेड म्हणा, हा क्वेश्चन आहे. नेक्स्ट आहे, विच ऑफ द पार्ट ऑफ द टंग इज मोस्ट सेन्सिटिव्ह टू ऍसिड्स. विच ऑफ द पार्ट ऑफ द टंग इज मोस्ट सेन्सिटिव्ह टू द ऍसिड. हा क्वेश्चन काय विचारलेला आहे, हा बी सायन्स रिलेटेड क्वेश्चन आहे. ओके, आता नेक्स्ट क्वेश्चन नंबर 13, विच पार्ट ऑफ टंग. ओके, रीड केला आपण याच्यामध्ये, किंवा विच पार्ट ऑफ द टंग इज मोस्ट सेन्सिटिव्ह टू द ऍसिड्स. हा क्वेश्चन जो आहे सायन्स रिलेटेड आहे. नेक्स्ट, ड्रॉइंग अ कन्क्लुजन विच इज बेस्ड ऑन ऑब्झर्वेशन्स अँड रिझन इज कॉल्ड ॲज. ओके, ड्रॉइंग अ कन्क्लुजन विच इज बेस्ड ऑन द ऑब्झर्वेशन्स अँड रिझन इज कॉल्ड ॲज कॅल्क्युलेशन, फायनलायझेशन, इन्फरन्स, फिक्सेशन. ओके, drawing a conclusion which is based on the observations and reason is called as. एक हा पण क्वेश्चन काय रिलेटेड असणार आहे सांगा मला. ड्रॉइंग अँड कन्क्लुजन तुमचं जे काय आहे, जो प्लॅनिंग वगैरे करतात तुम्ही, प्लॅनिंगचे रिलेटेड जे टॉपिक आपण डिस्कस केले, रिजनल डेव्हलपमेंट प्लॅनिंगचे रिलेटेड क्वेश्चन जो आहे तो टेक्निकल क्वेश्चन आहे. नॅनो सायन्स अँड नॅनो टेक्नॉलॉजी इज द फील्ड ऑफ फ्युचर सायन्स बेस्ड ऑन द पार्टिकल साइज ऑफ द ऑर्डर ऑफ. ओके, बघा काय, नॅनो सायन्स अँड नॅनो टेक्नॉलॉजी हा न्यू टेक्नॉलॉजीचा क्वेश्चन आहे. म्हणजे तुम्हाला ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी रिलेटेड जे तुम्हाला विचार सिलेबस मध्ये पार्ट दिला त्याचे क्वेश्चन आहे. शॅडो ऑफ एन ऑब्जेक्ट रिलेटेड टू. बघा, शॅडो ऑफ एन ऑब्जेक्ट रिलेटेड विथ ऑब्जेक्ट इंटरफेस. ऑप्शन्स दिलेले आहेत. शॅडो ऑफ ऑब्जेक्ट रिलेटेड विथ इंटरफेस ऑफ लाईट, पोलरायझेशन ऑफ लाईट, सायन्स रिलेटेड क्वेश्चन आहे. नेक्स्ट बघा, वरचा पण सायन्स रिलेटेडच होता. आता क्वेश्चन नंबर आहे 17. The mobile phones, PC or laptops requires USB connector to transfer data, attach speakers, connect and external storage, or just to change the built-in battery of device. This USB stand for. बघा, टेक्नॉलॉजी रिलेटेड क्वेश्चन आहे, तुम्हाला विचारलेला आहे. म्हणजे तुम्हाला जे इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी रिलेटेड क्वेश्चन आहे. This is doctor who treats patients who have cancer. Name this doctor. Okay. तुम्हाला आता जे सायन्स रिलेटेड किंवा तुमचं concept chat. This is a doctor who treats patients who have cancer. Name this doctor is cardiologist, dermatologist, oncologist, ophthalmologist. General questions आहे. Okay, next question बघा आता. Question number, science is acquisition of knowledge through. Question number 19 काय विचारलं, science is the acquisition of knowledge through. Knowledge related म्हणजे science related question. Number 20 काय, best educated guess of what the answer to your question will be known as. हा पण सायन्स रिलेटेड क्वेश्चन आहे. हायपोथेसिस, पॉसिबिलिटी, व्हेरिएबल्स वगैरे वगैरे. क्वेश्चन नंबर 21, reasoning from the particular case to general principles is known as. Reasoning from particular cases to general principles is known as deductive reasoning, inductive reasoning, analogical reasoning and critical reasoning. Okay, normal जनरल क्वेश्चन आहे. नेक्स्ट बघा, सायन्स रिलेटेड समजा असं म्हणू शकतो आपण त्याला. VSL स्टार्टेड इंटरनेट इन इंडिया इन द इयर. म्हणजे करंट इव्हेंट तुम्हाला करंट अफेअर किंवा GSC रिलेटेड हा क्वेश्चन आहे. इंडियाज फर्स्ट एअरक्राफ्ट कॅरियर विक्रांत वॉज कमिशन इन टू द नेव्ही. ओके,
हा याच्याशी रिलेटेड टेक्नॉलॉजीशी रिलेटेड क्वेश्चन आहे. द केमिकल फॉर्म्युला फॉर द हेवी वॉटर यूज्ड ॲज अ मॉडर्न कूलर इन न्यूक्लियर पॉवर रिएक्शन. ओके, हा पण सायन्स रिलेटेड क्वेश्चन आहे. क्वेश्चन नंबर 25, इंडियन सॅटेलाइट आर्यभट्ट वॉज लॉन्च्ड इन. ओके, ओव्हरऑल जर पाहिलं तुम्हाला, ओव्हरऑल जर आपण पाहिला तर ओव्हरऑल जो टेक्निकलचा आणि नॉन टेक्निकलचा जो पार्ट आहे, ओव्हरऑल जो सिलेबस आपण आता क्वेश्चन नंबर 25 पर्यंत आपण जे पाहिलेलं आहे त्याच्यामध्ये नॉन टेक्निकल जे क्वेश्चन विचारलेला आहे थोडंसं खालती घेतो बघा. 25 क्वेश्चनचं जर आपण आता त्याच्यानंतरचे कुठले क्वेश्चन चालले बघा. अ प्लॉट हॅव्हिंग द ग्रेटर डेप्थ अँड सिच्युएटेड इन द अर्बन एरियाज. बघा 25 पासून आपला टेक्निकल पोर्शन सुरू झालाय. तर याच्यामध्ये बघा ओव्हरऑल जे 25 क्वेश्चन आपण नॉन टेक्निकलचे पाहिलेले आहेत त्याच्यामध्ये क्वेश्चन कुठून आलेले होते बघा. करंट इव्हेंट्स, नॅशनल आणि इंटरनॅशनल इव्हेंट्स मधून क्वेश्चन आलेला होता. पॉलिटिकल आपण पाहिला एखादा क्वेश्चन, पॉलिटिकल क्वेश्चन आपण पाहिला, इंडस्ट्रियल क्वेश्चन पाहिला, इकॉनॉमिक्सशी रिलेटेड क्वेश्चन आपण पाहिलेला होता, एज्युकेशनशी रिलेटेड होता क्वेश्चन. ओके, जिओग्राफिक जी क्वेश्चन विचारलेला होता, इंडोनेशियाची बॉर्डर्स तुम्हाला या ठिकाणी क्वेश्चन आलेला होता. ओके, कल्चरल साठी पण क्वेश्चन होता, सायंटिफिक आणि ॲस्ट्रॉनॉमिकल पण क्वेश्चन या ठिकाणी विचारलेला होता बघा. तर हे जे मुद्दे दिलेले आहेत त्याच्यामध्ये क्वेश्चन आपण जे क्वेश्चन पाहिले, फक्त क्वेश्चन जे पाहिले आपण 25 क्वेश्चन जे पाहिले त्याच्यामध्ये पहा याच सिलेबसशी रिलेटेड क्वेश्चन होता. प्रत्येक पॉईंटशी रिलेटेड एक क्वेश्चन त्यांनी दिलेला होता. पॉलिटिकल क्वेश्चन होता, इंडस्ट्रियल होता, इकॉनॉमिकल होता, सोशल होता, एज्युकेशनल, जिओग्राफिकल, कल्चरल पण होता. त्यामध्ये 8 क्वेश्चन सायंटिफिक होता, ॲस्ट्रॉनॉमिकल हा पण होता. आणि त्याच्यामध्ये अजून काय सायंटिफिक नॉलेजमध्ये काय होतं, नेचर ऑफ सायन्स काय असलं पाहिजे, प्रिसपोजिशन ऑफ सायन्स, सायंटिफिक मेथड्स काय काय ते आपण या क्वेश्चनमधून पाहिलेलं आहे. आणि त्याच्यामध्ये एक मॉडर्नायझेशन टाईपमध्ये पण क्वेश्चन काही विचारलेला होता. व्हॉट इज मॉडर्नायझेशन टाईप अँड नेचर ऑफ मॉडर्नायझेशन, काय त्याचं काय इफेक्ट झालेलं आहे इंडियन सोसायटीवरती वगैरे प्रॉब्लेम होते. असे ओव्हरऑल तुम्हाला एक नॉलेज असायला पाहिजे म्हणून एक 25 क्वेश्चन या ठिकाणी विचारलेले होते किंवा नॉन टेक्निकलचे रिलेटेड. ओके, हा नॉन टेक्निकल. ओके, तर आपण आता बघा नॉन टेक्निकल पार्ट डिस्कशन केलेलं आहे. आपण आता टेक्निकल पार्ट डिस्कस करूया. आपण 75 क्वेश्चन्स यामध्ये विचारले जातात. 75 क्वेश्चन्स म्हणजे 150 मार्क्ससाठी क्वेश्चन विचारले जातात. तर यामध्ये व्हॅल्युएशन आणि प्लॅनिंग, टाउन प्लॅनिंगचे रिलेटेड क्वेश्चन्स या ठिकाणी पाहायला भेटणार आहेत आपल्याला की कसे क्वेश्चन होते, प्रॉब्लेम कसे होते, काय नाही, एक ओव्हरऑल व्ह्यू आपल्याला पाहायचं आहे. जास्त वेळ लागणार आहे क्वेश्चन सगळे डिस्कस केल्यानंतर. फक्त आपल्याला टाईप चेक करायचं किंवा कुठल्या टॉपिकमधून क्वेश्चन आलेले, कुठलं टॉपिक इम्पॉर्टंट आहे यासाठी आपण सेशन घेतोय, ना की कुठल्या क्वेश्चनचा आन्सर्स वगैरे आपण याच्यासाठी नाही घेते किंवा बाई क्वेश्चन्स आले कुठून, काय सिलेबस आहे, ओव्हरऑल आपल्याला कळण्यासाठी आपण या ठिकाणी डिस्कशन करतो. ठीक आहे, या बघा. द प्लॉट हॅव्हिंग द ग्रेटर डेप्थ अँड सिच्युएटेड इन अर्बन एरिया इज डिवायडेड इनटू 3 belts valuation. The value per square meter for the portion of plot in the second belt is 3 rupees 300. As per the belting method of valuation adopted in our country, the value of per square meter of the part in third and first belt would respectively be rupees. ओके, हा कुठला क्वेश्चन आहे तर व्हॅल्युएशन रिलेटेड क्वेश्चन आहे. ज्यावेळेस तुम्ही सिलेबस चेक कराल, सिलेबस वाचाल त्यावेळेस या क्वेश्चनचं तुम्हाला आन्सर करावं. असे टॉप प्रॉब्लेमॅटिक पण क्वेश्चन विचारले जातात. नेक्स्ट आहे फॉर्मर इज सेलिंग इज. बघा हा पण तुमचा व्हॅल्युएशन रिलेटेड क्वेश्चन आहे. फॉर्मर इज सेलिंग इज 2 hectare contiguous land which is marked in the agricultural zone of the sanctioned regional plan and is falling in the probable non-agricultural zone in the annual state rate of rates ASR. The rates given in the ASR for the said land are 1,000 per square meter and rupees 40 lakhs per hectare, and find out the total value of the said 2 hectare land on the which the stamp duty is payable. ओके, हा तुमचा काय व्हॅल्युएशन रिलेटेड क्वेश्चन आहे. तुम्हाला थोडंसं प्रॉब्लेमॅटिक आहे पण इझी आहे. डोंट वरी अबाउट दॅट. त्यावेळेस तुम्ही गो थ्रू जाईल सिलेबसमध्ये तर ते कळून जाईल. फक्त आपल्याला सांगितल्याप्रमाणे किंवा कुठल्या टॉपिकमध्ये क्वेश्चन आहे डिस्कस करतो आपण. टाउन प्लॅनिंग स्कीम. बघा टाउन प्लॅनिंग स्कीमचा क्वेश्चन आहे. कशासाठी आपण वापरलं टाउन प्लॅनिंग स्कीम इज अ स्कीम मधला क्वेश्चन आहे. फिल इन द ब्लँक. बघा पंजाब कमिटी ब्रांच पे कमिटी वाइल ॲडव्होकेट. मी सिलेबसमध्ये सांगताना तुम्हाला सांगितलं होतं की बाबा व्हॅल्यू ऑफ ॲग्रिकल्चर अँड लँड अँड ब्रांच पे कमिटी रिपोर्ट आहे. हा जो आहे तुमच्या व्हॅल्युएशन रिलेटेड क्वेश्चन आहे. ब्रांच पे कमिटीचा अहवाल तुम्हाला रेडी करायचा आहे, त्याच्याशी रिलेटेड क्वेश्चन दिलेला आहे. क्वेश्चन नंबर 30 बघा. फिल इन द ब्लँक बाय चूजिंग द करेक्ट ऑप्शन.
बघा, नो अपील अगेन्स्ट द असेसमेंट ऑफ डेव्हलपमेंट चार्जेस शाल बी entertained unless the percent of the amount claimed in the notice of assessment from the appellant together with the amount of interest if any due thereon has been deposited by him in the office of the authority. आपण क्वेश्चन तुमचा आहे डेव्हलपमेंट प्लान, जो डेव्हलपमेंट प्लान वगैरे आहे, डेव्हलपमेंट प्लान आहे, रिजनल प्लान आहे, त्याच्या रिलेटेड क्वेश्चन आहे. नंबर एक क्वेश्चन नंबर 31 आता बघूया. क्वेश्चन नंबर 31 बघा. Question number 31 बघा, planning authority has initiated a proposal of modification under section 37 of MR and TP Act, Town Planning Act of 1966. In its final development plan, the notice of the said modification was published in the official Gazette dated 3rd May 2017. However, the said proposal is said to be submitted to state government for sanction. What is the legal status of the proposal as on 15th May 2018. ओके, तर प्लॅनिंग ऑथॉरिटी जे आहे तुमचा हा पण टाउन प्लॅनिंग, डेव्हलपमेंट प्लॅनिंग, प्लॅनिंगचे रिलेटेड क्वेश्चन आहे, स्कीमचे रिलेटेड क्वेश्चन आहे. नेक्स्ट बघूया आपण. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 32. A planning authority is preparing the draft development plan for the area newly added into its jurisdiction for which there exists a sanctioned regional plan. In such circumstances, if the planning authority intend to modify the alignment of regional plan road. बघा, एक क्वेश्चन फक्त ऐकायचंय, त्याला अक्युलमेट करायचंय माइंड मध्ये, किंवा क्वेश्चन कसा विचारला जातोय आणि आपल्याला वाचावं काय लागेल हे थोडंसं लक्षात घ्यायचं. मी याच्यासाठी तुम्हाला रीड करून दाखवतो, किंवा तुम्हाला एक थोडंसं फील आला पाहिजे क्वेश्चन काय विचारतात. A planning authority is preparing the draft development plan for the area newly added into its jurisdiction for which there exists a sanctioned regional plan. In such circumstances, if the planning authority intends to modify the alignment of regional plan routes. Okay, आपण प्लॅनिंग रिलेटेड क्वेश्चन आहे. क्वेश्चन नंबर 33. आता बघा, मॅच द फॉलोइंग पण दिलेला आहे. मॅच द पेयर्स. नंबर आहे डिस्काउंटेड कॅश फ्लो, रेसिड्युअल कॅपिटलायझेशन, ओव्हरऑल कॅपिटलायझेशन अँड लिव्हरेज. ओके, याच्याशी रिलेटेड क्वेश्चन आन्सर काय असणार आहे तुम्हाला, हे प्लॅनिंग रिलेटेड क्वेश्चन आहे. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 34. क्वेश्चन नंबर 34 या ठिकाणी बघा, इन टाउन प्लॅनिंग स्कीम काय काय असू शकते. टाउन प्लॅनिंग स्कीम्स रिलेटेड क्वेश्चन आहे की ओरिजिनल प्लॉट ऑफ ओनर कॅन बी अलॉटेड द सेम ओनर. सगळे तुम्ही काय पॉईंट वाचणार नाही, कारण आज व्हिडिओ खूप मोठा होत जाईल, त्यामुळे फक्त क्वेश्चन मी वाचतोय की तुम्हाला क्वेश्चन कळायला पाहिजेत, की बाबा काय क्वेश्चन विचारतात आणि सिलेबस काय आपलं कसं वाचायला पाहिजे आपल्याला. एक ओव्हरऑल डायरेक्शन आहे. क्वेश्चन नंबर 35 बघा, रिझर्वेशन ऑफ कम्युनिटी सेंटर. रिझर्वेशन ऑफ कम्युनिटी सेंटर इन द डेव्हलपमेंट प्लान ॲड measuring 800 square meter is to be developed. How much recreational open space is required to be left? काय म्हणते, रिझर्वेशन ऑफ कम्युनिटी सेंटर्स इन द डेव्हलपमेंट प्लान ॲड measuring 800 square meter is to be developed. How much recreational open space is required to be left? हा कशाचा रिलेटेड क्वेश्चन आहे. रिझर्वेशन ऑफ कम्युनिटी सेंटर इन द डेव्हलपमेंट प्लान. डेव्हलपमेंट प्लानचे रिलेटेड क्वेश्चन आहे. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन नंबर तुमच्या ठिकाणी आहे 36. क्वेश्चन नंबर 36 क्वेश्चन बघा, प्लॅनिंग नॉर्म्स टू बी अडॉप्टेड फॉर फाइंडिंग आउट रिक्वायरमेंट ऑफ व्हेरियस पब्लिक साइट्स इन द डेव्हलपमेंट प्लान ऑफ सिटी. बघा, प्लॅनिंग डेव्हलपमेंट प्लान मधून तुम्हाला नियर अबाउट मागच्या 2018च्या पेपरला 22 मार्क्सचे क्वेश्चन विचारले होते. 11 क्वेश्चन ओनली या टॉपिक मधून डेव्हलपमेंट प्लॅन आणि रिजनल प्लॅन मधून आलेले आहेत. 11 क्वेश्चन. ओके, नेक्स्ट बघा, क्वेश्चन नंबर 37. क्वेश्चन नंबर 37 आहे, ओनर शॅल नॉट बी एंटाइटल फॉर ट्रान्सफरेबल डेव्हलपमेंट राइट्स. ट्रान्सफरेबल डेव्हलपमेंट राइट्स. ओके, ओनर शॅल नॉट बी एंटाइटल फॉर ट्रान्सफरेबल डेव्हलपमेंट राइट्स इफ. हा पण क्वेश्चन आहे तुमचं कशाशी रिलेटेड आहे. तुम्हाला रूल्स रेग्युलेशन्स काय असायला पाहिजे, ओनर्स बिल्डिंग परमिशन्स वगैरे वगैरे याचे रिलेटेड क्वेश्चन आहे. नेक्स्ट डेव्हलपमेंट प्लॅन्स आहे. विच ऑफ द फॉलोइंग सर्वे इज नॉट टू बी कॅरीड आउट फॉर प्रिपरेशन ऑफ रिजनल प्लॅन. रिजनल प्लॅनसाठी तुम्ही कुठला सर्वे कॅरी आउट करू शकत नाही, हे रिजनल प्लॅनिंग रिलेटेड क्वेश्चन आहे. क्वेश्चन नंबर 39. इन रिगार्ड टू डिसाइडिंग मार्केट व्हॅल्यू ऑफ प्रॉपर्टी, 2 ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट्स आर करेक्ट. विच आर दोज. बघा, स्टेटमेंट दिलेले आहेत बघा, स्टेटमेंट ए, स्टेटमेंट बी, स्टेटमेंट सी आणि स्टेटमेंट डी.
म्हणजे थोरो तुम्हाला स्टडी पाहिजे, तुम्हाला याचं क्वेश्चनचं आन्सर यायला पाहिजे, तर तुम्हाला त्याचं थोरो स्टडी पाहिजे. ठीक आहे. इन रिगार्ड डिसाइडिंग मार्केट व्हॅल्यू ऑफ प्रॉपर्टी, 2 ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट आर करेक्ट, विच आर दोज. ओके, हे कळायला पाहिजे तुम्हाला. मार्केट व्हॅल्यूज वगैरे व्हॅल्युएशन रिलेटेड क्वेश्चन आहे. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 40, which of the following is not a method of traffic counts? Which of the following is not the method of traffic counts? Manual method, geometrical increase method आहे, automatic devices वगैरे. Which of the following is not method of traffic counts? हा पण एक क्वेश्चन तुमचा जो आहे प्लॅनिंगशी रिलेटेड आहे, ट्रॅफिकशी रिलेटेड काय असणार आहे. ओके, नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 41. A rent fixed or permissible under the provision law is. बघा, a rent fixed or permissible under the provisions of law is. हा क्वेश्चन रिलेटेड क्वेश्चन आहे. समजा हा जो क्वेश्चन आहे तुमचा व्हॅल्युएशन रिलेटेड आहे. व्हॅल्यू ऑफ बिल्डिंग विच हॅज आउटलिव्ड इट्स युजफुल स्पॅन ऑफ लाईफ अँड हॅज बिकम युजलेस इज द व्हॅल्युएशन रिलेटेड क्वेश्चन नंबर 43 घ्या. आउट ऑफ द फॉलोइंग विच इज नॉट अ फंक्शन ऑफ आर्बिट्रेटर. म्हणजे ज्यावेळेस तुमचा डिस्प्यूट वगैरे होते त्याच्याशी रिलेटेड क्वेश्चन आहे, त्याचं फंक्शन आर्बिट्रेटरचं फंक्शन काय नाहीये. नेक्स्ट क्वेश्चन number 44. A town planning scheme of particular town provides for allocation of land for various purposes as below. Because the town planning scheme of particular town provides for allocation of land for various purposes as below. त्यांनी दिलेलं आहे त्याच्याच रिलेटेड टाउन प्लॅनिंग स्कीम्स रिलेटेड क्वेश्चन आहे. नेक्स्ट थोडं स्टडी पाहिजे तुम्हाला, थोडंसं टोटल व्यवस्थित समजलं पाहिजे. बघा क्वेश्चन पेपरचा किंवा उद्देश आहे परीक्षा घेण्याचा, तुम्हाला थोरोली त्या गोष्टी कळायला पाहिजे, तरच तुम्हाला त्याचं क्वेश्चन तुम्हाला सॉल्व्ह होऊ शकतात. ओरिजिनल प्लॅन मीन्स, ओरिजिनल प्लॅन म्हणजे काय हे तुम्हाला कळायला पाहिजे. क्वेश्चन नंबर 45 हो गया. क्वेश्चन नंबर 46 घ्या. क्वेश्चन नंबर 46 बघा काय म्हणते. The commissioner of the municipal corporation is required to place before the corporation a report on status of the environment within the city in respect of the last preceding official years before dash every years. Okay, हे तुम्हाला information पाहिजे. The commissioner of the municipal corporation is required to place before the corporation report on the status of the environment within the city in respect of the last preceding official year before dash every year. Okay, हा पण तुमचा कुठल्या टॉपिक मधून आहे. म्युनिसिपल कॉर्पोरेशन तुमचे जे नियम ठरवून देतात त्याच्याशी रिलेटेड म्हणजे स्कीम किंवा टाउन प्लॅनिंगशी रिलेटेड हा क्वेश्चन आहे. नेक्स्ट तुम्हाला बिल्डिंग परमिशन्स रिलेटेड हा क्वेश्चन आपण म्हणता येईल या ठिकाणी. द अर्बन डेव्हलपमेंट दॅट मॅक्सिमाइज द अमाउंट रेसिडेन्शियल. नेक्स्ट क्वेश्चन 47 काय म्हणतो. द अर्बन डेव्हलपमेंट दॅट मॅक्सिमाइजेस द अमाउंट ऑफ रेसिडेन्शियल बिझनेस अँड लेजर स्पेस विदिन walking distance of public transport is called as. काय म्हणतो बघा. The urban development that maximizes the amount of residential business and leisure space with the walking distance of public transport is called as. बघा, हा ट्रान्सपोर्टेशनचे रिलेटेड क्वेश्चन आहे, जो आपल्याला ट्रान्सपोर्टेशनचा पार्ट त्यांनी या ठिकाणी दिलेला आहे. क्वेश्चन नंबर 47. क्वेश्चन नंबर 48 काय म्हणतो. व्हॉट इज द प्रेझेंट व्हॅल्यू ऑफ द वन रिसिवेबल आफ्टर 10 years at 4%. हा पण तुमचा व्हॅल्युएशन रिलेटेड क्वेश्चन आहे. मॅज पेअर मध्ये काय. डेव्हलपमेंट ऑफ क्लस्टर्स ऑफ विलेजेस, होलिस्टिक डेव्हलपमेंट ऑफ विलेजेस, फिजिकल इलेक्ट्रॉनिक अँड नॉलेज कनेक्टिव्हिटी. त्याच्यानंतर डेव्हलपमेंट ऑफ विलेज इन रिस्पेक्ट ऑफ हेल्थ, त्यानंतर अंडरग्राउंड वॉटर सप्लाय अँड ड्रेनेज सिस्टम, हॉस्पिटल्स अँड एज्युकेशन. तुम्हाला थोडंसं रीड असं करायला पाहिजे. मिक्सिंग क्वेश्चन या ठिकाणी विचारलेलं आहे. क्वेश्चन नंबर 50 बघा या ठिकाणी. द अमाऊंट रिसिवेबल ॲट द एंड ऑफ 2 years of for 100 invested now at 10% rate of interest is closed as. यहाँ पण तुमचा काय व्हॅल्युएशन रिलेटेड क्वेश्चन आहे. क्वेश्चन नंबर 51 बघा आपण. As per the provision of the right to fair compensation and transparency in land acquisition, rehabilitations and resettlement act 2013, if the land is acquired for unurbanization process, each land owning project affected family under rehabilitation and resettlement entitlement is entitled for. Okay, हा पण तुमचा लँड एक्विजिशन रिलेटेड क्वेश्चन आहे.